तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातली मी ग्रुप तर्फे आयोजित या काव्य स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर अशी बरेचसे काव्य स्पर्धा किंवा काव्य संमेलनं आणि बरेचशी चर्चासत्र आजपर्यंत या ग्रुपमध्ये भरपूर झालेली आहेत. 2 वर्षांमध्ये आता ग्रुपला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे 3रं वर्ष सुरू आहे. बऱ्यापैकी आज सगळ्या नवीन इथं मेंबर्स दिसत आहेत मला. जुने स्पर्धक आमचे कमी आहेत आणि नवीन स्पर्धक या काव्य स्पर्धेत अगदी उत्साहाने तुम्ही भाग घेतलात हे बघूनच खूप छान वाटतं. म्हणजे खूप मेजॉरिटीने आज संख्या आहे स्पर्धकांची, त्यामुळे खूप छान वाटतं की सगळ्यांनी आपले माईक बंद करा. जेव्हा सादरीकरण असेल तेव्हा तुम्ही माईक सुरू करा, म्हणजे इतरांचं चांगलं तुम्हाला ऐकायला येतं. तर मी सांगितल्याप्रमाणे स्पर्धेमध्ये प्रत्येक सदस्याला 4 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 4 मिनिटाच्या आतमध्ये तुमची कविता संपली पाहिजे. 4 मिनिटाच्या पुढची कविता चालणार नाही आहे, ती स्पर्धेतून बाद केली जाईल. मिनिमम म्हणजे इतके दिवस मी एक अगदी 2-3 मिनिटापर्यंत आपला कालावधी असायचा, पण सदस्यांची मागणीच होती की मोठी कविता असेल तर आम्हाला थोडा टाईम वाढू ना पुढच्या वेळेस, म्हणून आता आपण 4 मिनिटाचा कालावधी घेतला आहे. आणि 4 मिनिटाचा कालावधी, आणि मला खरंच अपेक्षा नव्हती की एवढे 25-26 मेंबर्स येतील. त्यामुळे वेळेचं बंधन सगळ्यांनी पाळा, कारण 1 ते सव्वा तासामध्ये आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. आणि याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करते, त्यामुळे ते फोनवरती एवढं लॅपटॉपवरती लोड घेणार नाही आहे. त्यामुळे 4 मिनिटाचा कालावधी सगळ्यांनी व्यवस्थित नियम पाळा. तर सुरुवातीला जसं संगीता मेहता मॅडमनी क्रम दिलेला आपल्याला, ज्यांना उशिरा जायचं आहे त्यांची नावं तशी लिहिलेली आहेत. मी नाव सांगेल तसं त्यांनी कविता सादर करायची आहे. सुरुवातीला तुमची थोडक्यात ओळख अगदी एका वाक्यात, त्याच्यानंतर मग कवितेचं शीर्षक आणि मग कविता सादर करायची आहे. कवितेचा निकाल आहे तो कवितेचा आशयघन कविता, तुमचं शुद्धलेखन, व्याकरण आणि तुमचं उच्चार आणि सादरीकरण या बाबी लक्षात घेऊन ह्या स्पर्धेचा निकाल लावण्यात येईल. समजा आता आपले मेंबर जास्त आहेत, मग जर बऱ्यापैकी कविता जर चांगल्या असतील तर तसे जास्त सभासद विनर होऊ शकतात. तर त्यांना डिजिटल सर्टिफिकेट आपल्या ग्रुपतर्फे देण्यात येईल. तर आत्ता आपण सुरू करतो आहोत स्पर्धेला. मी नावं घेईन तसं त्यांनी माईक सुरू करून आपली ओळख आणि शीर्षक सांगून कविता सादर करायची आहे. आणि आता ज्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा उशीर होतो आहे आम्हाला, म्हणून कोणाचं काही काम आहेत, कोणाचे प्रॉब्लेम ते सांगितलेत आणि त्यांना लवकर जायचे, तर स्पर्धेत किंवा इतर कुठलीही आमची काव्य मैफिल असली तरीसुद्धा शेवटपर्यंत तो कार्यक्रम अटेंड करायचा असतो. कारण आपलं झालं म्हणजे निघून जायचं आणि बाकीच्यांना पण प्रोत्साहन देणं किंवा त्यांचंसुद्धा ऐकून घेणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी तुम्ही स्पर्धेला जा तिथं पूर्ण वेळ थांबावं लागतं. पण आजच्या दिवशी तुम्ही सगळे नवीन आहात, त्यामुळे रिक्वेस्ट तुम्ही केली आहे, त्यामुळे ती मान्य केलेली आहे. तर आता सुरू करण्या अगोदर जसं आता ताई म्हटल्या, करुणाताई बोलल्या की कोण बोलल्या की त्यांना शंखनाद करायचा आहे, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे शंखनादाने. त्यामुळे करुणाताईंना मी सांगते की त्यांनी शंखनाद करावा. त्यांचं झाल्यानंतर मग राणी चौधरी त्यांची कविता सादर करतील. करुणाताई. धन्यवाद. धन्यवाद. वा, छान करुणाताई, खूप छान. म्हणजे ऑनलाईन असून पण इथं छान व्यवस्थित ऐकू आलं. छानच. राणी चौधरी पहिला स्पर्धक आपल्या. हो ताई. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर राणी चौधरी, अमरावतीला असते. तर माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्रावण सरी. श्रावणाच्या सरिया तालावर थिरकती, अभिनव राग छेडुनी रिमझिम सवे बरसती. ऋणझुन झंकार अन निनाद हवा हवासा, नृत्य वेली करती घालून साज नवासा. मधुर किलबिल कानी जणू गुंजव पक्ष्यांची, मोहित करण्या भासे लगबग हरित तृणांची. वेडे मन हे माझे हर्षित होऊन नाचे, बेधुंद हिरवडी मनीही माझ्या साचे. धराही अवघी नटली सरींना घेऊन संगे, मनविभोर क्षण हे हिरव्या ऋतुसव रंगे. मनविभोर क्षण हे हिरव्या ऋतुसव रंगे. धन्यवाद.
छान. स्पर्धेची सुरुवातच श्रावण सरणी झाले. श्रावणाची एक सुंदर कविता राणी यांनी सादर केली. खूपच सुंदर. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत. धन्यवाद ताई. धन्यवाद. पुढच्या स्पर्धक आहेत अंजली ताई, अंजली आमलेकर. अंजली आमलेकर. अंजली ताई आहेत म्हटलं. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ अंजली दिलीप आमलेकर. मी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. तो अनुभव मी डोळ्यासमोर ठेवून माझ्या स्वलिखित काव्यातून आपणासमोर ती सादर करते. कवितेचे नाव आहे नर्मदा परिक्रमा. ओंकारेश्वरी नर्मदा तीरी, ओंकारेश्वरी नर्मदा तीरी, डुबकी मारून संकल्प करी, करुणी कुमारिका पूजन, हेच ध्येय मनी धरी. बडवानी येथे असे राजघाट, बडवानी येथे असे राजघाट, एकमुखी दत्ताचा असे तेथे थाट. तेथे असती सोपान अफाट, निसर्गाचा असे तेथे निराळाच थाट. प्रकाशा येथे पुलिंदा गोमती तापी, प्रकाशा येथे पुलिंदा गोमती तापी, तयांचा असे तेथे त्रिवेणी संगम. काटकोर ते मिठी तलाईचा असे सागरी प्रवास उत्तम. जवळ असे नारेश्वर, जवळ असे नारेश्वर, तेथे मैया शांत सुंदर. गुरु शिष्य रंगावधूत सह, टेंभे स्वामी वसती तीरावर. पुढील प्रवास हा गरुडेश्वरी, पुढील प्रवास हा गरुडेश्वरी, तेथे वसती दत्तावतारी. नामतयाचे वासुदेवानंद सरस्वती, दर्शन होई इच्छा धरी. माहेश्वरी असे सहस्त्रार्जुन खास, माहेश्वरी असे सहस्त्रार्जुन खास, काय त्याचा वर्णावा थाट. अहिल्या देवीचे पूजा घर उत्तम, त्याचा गोडवा गावा बिन भो भाट. पुढील प्रवास हा कुक्षी येथे जाहला, पुढील प्रवास हा कुक्षी येथे जाहला, मारुती मंदिरात मुक्काम केला. 64 योगिनीचे दर्शन घेऊन, धुवाधार बेढा घाट बघितला. अमरकंटक येथे असे, अमरकंटक येथे असे, नर्मदा शोण नद्यांचा उगम संगम. विवाहाचा घाट घातला दरीला, माईका मंडप घालून उत्तम. कुशंगाबाद येथे असे, अनेक पूजनीय स्वच्छ सुंदर घाट. कुशंगाबाद येथे असे, अनेक पूजनीय स्वच्छ सुंदर घाट. तेथील मंदिरा समोर बसून करा नित्य नेमे पूजा पाठ. परत फिरूनी आलो ओंकारेश्वरी, परत फिरूनी आलो ओंकारेश्वरी, मानहाता परिक्रमा समाधानी पूर्ण करी. नर्मदा परिक्रमा ही अशी पूर्ण झाली, मावंद करुणी तिची समाप्तीही केली, मावंद करुणी तिची समाप्तीही केली. धन्यवाद. सुंदर. म्हणजे आम्हाला इथे बसल्या बसल्या अंजलीताई तुम्ही अगदी नर्मदा परिक्रमा घडवून आणली असं वर्णन डोळ्यासमोर उभं राहिलं. खूप छान, सुंदर. आणि कोणता त्यातला बोलल्या आपल्याला परिक्रमाचं पुण्य थोडस अंश मिळेल. हो हो नक्कीच. आणि कोणताच भाग सुटला नाही मुख्य म्हणजे. हा बरोबर, सगळेच तुम्ही ठिकाणचं सगळंच व्यवस्थित वर्णन घेतलं. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत रश्मी कोळगे. एक मिनिट, एक वाक्य फक्त सांगते. या नर्मदा परिक्रमेमध्ये मांधाता जी परिक्रमा आहे ती पायी करावं लागते. शक्यतोवर पायी केली तर जास्ती चांगलं. तर त्या परिक्रमा जी करताना त्याची पूर्ण टीका लिहिली आहे, दर्शन होते आपल्याला. आणि ती परिक्रमा मी फक्त 2च जोडप्यांनी केली, त्याच्यात पहिली आली. म्हणून त्यांनी माझी कणा नराने ओटी भरून यशस्वी त्याची शालही पांघरली. छान. 50 लोकांमध्ये.
ओके. आता तुम्ही रश्मी? जास्त बोलायचं नाही म्हणून मी हे नाही केलं, पण शेवटी सांगावं वाटलं हो मला हो म्हणून मी सांगितलं. नक्कीच. हा. ठीक. रश्मी आहात का ऑनलाईन? हॅलो, हा सुरू आहे. करा. ओके. नमस्कार, माझं नाव रश्मी दर्शन कोळगे. माझं माहेर नागपूर आहे, पण माझं सासर धाराशिवला आहे. आणि मी मागच्या 2 वर्ष पुण्याला होती, पण नेमकं आता सगळ्यांनी विचारलं कोण कोण पुण्याचं आहे, तर आता मला सांगता आलं नाही की मी पुण्याला असते म्हणून. आयोजकांचं खूप मनापासून अभिनंदन की ते इतका सुंदर उपक्रम राबवतायत. माझी पहिलीच वेळ आहे. एक छोटीशी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे पंढरीची वारी. हिरव्या धरणीचे पुरवून डोहाळे, हिरव्या धरणीचे पुरवून डोहाळे, खुणविती साऱ्या बापड्यांना आषाढी वारीचे सोहळे. आस लागती मनाला होती तयार पावलं, आस लागती मनाला होती तयार पावलं, साध घालते माऊली या कवेत सकल. घाम गाळून बळी राजा असतो पुरता थकलेला, घाम गाळून बळी राजा असतो पुरता थकलेला, तरी आईच्या दर्शनाला प्राण कंठाशी दाटला. होते सुरू मगवारी, होते सुरू मगवारी, दाही दिशातून समस्त, तिथे नसतो भेदभाव, सारी लेकरेच फक्त. धावती पावलं पंढरीला, धावती पावलं पंढरीला, पाहण्या रूप ते सालस, ऊन वाऱ्याची न तमा, लोचनी दर्शनाची आस. ना निमंत्रण ना पत्रिका, तरी जनसागर उफळती, साठवण्या रूप ते सावळ, अवघी पंढरी दुमदुमती, अवघी पंढरी दुमदुमती. धन्यवाद. वा छान. रश्मी वारीचं यथार्थ वर्णन तुम्ही सुंदर तुमच्या होती कवितेत कविता. सादर केलं. सुंदर. हा बोला मेहता मॅडम. थँक्यू मॅडम. छानच वारीचं नाही, छान वाचली, सुंदर होती कविता. सुंदर होती कविता. थँक्यू. पुढच्या स्पर्धा सादरीकरणही छान केलं. हो हो थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. बाकीच्यांनी पण सांगत जा तुमचं मत किंवा निदान टाळ्या तरी वाजवा. पुढचे आपले मेंबर आहेत रोहिणी अग्निहोत्री. ओके. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. मी ओळख करून देते कारण बरेच जण नवीन आहेत हो म्हणून. हो नक्कीच ओळख सगळ्यांनीच मी सांगा. रोहिणी संजय अग्निहोत्री, राहणार पुणे. हा, माझा स्वप्नील कळ्या नावाचा काव्य संग्रह प्रकाशित आहे आणि मी काव्यवेडी आहे. एवढंच मी माझा परिचय सांगते. सर्वप्रथम मी संगीता देवकर मॅडमचे आभार मानते की त्यांनी श्रावणसरी काव्य स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला यावेळेस पुन्हा एक सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. आणि धन्यवाद. त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटतं की निरनिराळे विषय टास्क आणि देऊन आम्हाला कवयित्रींना आणि लेखिकांना त्या प्रोत्साहन देत असतात. आता मी जी कविता सादर करणार आहे त्याचे शीर्षक आहे तू असताना आणि तू नसताना. या कवितेचा विषय मला संगीताची मेहता मॅडमनी सुचवला की तुम्ही या विषयावर कविता लिहा. वा रे म्हटलं, वा. ठीक आहे, प्रयत्न करते मी. आता संसारात काय होतं? बोला बोला. हॅलो, हा ऐकू येते बोला. आता मी जी कविता सादर करणार आहे त्याची शीर्षक आहे हा तू असताना तू नसताना. संसारात कोणीतरी एक जण आधी जातो आणि दुसरा हा मागे एकाकीच राहतो. आता ते थोडक्यात मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. तू असताना तू नसताना. तू असताना जिंकलेस, तू असताना जिंकलेस सहजिक असे माझ्या मनाला. तू असताना जिंकलेस सहजिक असे माझ्या मनाला. तू नसताना आकाशी चंद्र तारे पाहू मी कशाला. तू नसताना आकाशी चंद्र तारे मी पाहू कशाला. तुझ्या विना सांग, तुझ्या विना सांग मी आता जगू तरी कशाला. तुझ्या विना सांग मी आता जगू तरी कशाला. आठवांच्या चांदण्या गोळ्या होती रात्री माझ्या उशाला. आठवांच्या चांदण्या गोळ्या होती रात्री माझ्या उशाला. नेहमीच केलास तू माझ्या मनाचा विचार, नेहमीच केलास तू माझ्या मनाचा विचार. शिकविले आयुष्यात गणित बेरीज आणि गुणाकार. शिकवले आयुष्यात नेहमी गणित बेरीज आणि गुणाकार. तू नसताना शून्यवत, तू नसताना शून्यवत भासे मज जग हे सारं. तू नसताना शून्यवत भासे मज जग हे सारं. उठते जीवनी प्रचंड, उठते जीवनी प्रचंड. गरजते बरसते वादळ वार, गरजते बरसते वादळ वार. ते टिपूर चांदण, ते टिपूर चांदण त्या प्रकाश रात्री होत्या भारी.
ते टिपूर चांदणं त्या प्रकाश रात्री होत्या भारी. पण आता दुधा चांदणं वाटते तू नसता मला फक्त विचारी. आता दुधा चांदणं वाटे तू नसता मला फक्त विचारी. तू प्रीतीचा पारिजात मनी होता फुलवला. तू प्रीतीचा पारिजात मनी होता फुलवला. गहिऱ्या डोळ्यात तुझ्या मी आनंद पाहिला. गहिऱ्या डोळ्यात तुझ्या मी आनंद पाहिला. कळ्या पाकळ्या फुलांच्या ताटा अंथरलेल्या. कळ्या पाकळ्या फुलांच्या ताटा अंथरलेल्या. आजची नियती काट्या कुट्यांनी मार्ग भरलेला. आजची नियती काट्या कुट्यांनी मार्ग भरलेला. दूर दूर तू जाता स्वप्नांचा मेळ माझा तुटलेला. दूर दूर तू जाता स्वप्नांचा मेळ माझा तुटलेला. तुझं विण काहीच सुतेना एकाकी या मनाला. घायाळ मी किती का जखमा आता कोमल हृदयाला. घायाळ मी किती का जखमा आता कोमल हृदयाला. कसलीच अपेक्षा आता उरली नसे. एकट्या या जीवाला. असाच हात सोडून दिलास प्रवास असला असह्य मजला. असाच हात सोडून दिलास प्रवास असह्य मजला. श्रावण सरी बरसताना आंबूदही दिसे आता रडवेला. धन्यवाद. खरोखरच मला भरून आला. असं हो, हो. होत नाही खरं कधी. बरोबर आहे, ओळखलं मी तुमच्या आवाजावरूनच. सुंदर कविता. सुंदर, खूप छान. खूप अप्रतिम काव्य केलं. काय आहे, हे जीवनाचं एक सत्य आहे. कोणीतरी पुढे जाणार आणि कोणीतरी मागे राहणार. तर ते आपण स्वीकारायचं आणि चालत राहायचं. बस. आपल्या आयुष्यात आपण आनंद शोधायचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. सुंदर कविता रोहिणी मॅडम, आत्मनिष्ठ लेखन तुम्ही चांगलं करू शकता. हा. ब्लॉग असो, कविता असो. आत्मनिष्ठ लेखन हे प्रत्येक कवी चांगला म्हणजे अभिव्यक्ती म्हणजे आविष्कार खूप मनापासून आतूनच असतो सहसा. पण ही कविता खरंच म्हणजे मनाला भिडली माझ्या. राधिकाताई, कशी वाटली कविता? आज राधिकाताई श्रोत्याची भूमिका पार पाडतात. माईक बंद आहे. ऐकून आहे. माईक बंद आहे. माईक सुरू करा. माईक सुरू करा. नाही. ओके, पुढे आता. त्यांच्या लक्षातच नाही आलंय ते माईक बंद आहे. हा, ठीक आहे. राधिका आहे का? ठीक आहे, चालेल. त्यांचा माईक बंद. करुणाताई, माईक. करुणा शिंदे. हा, हो हो, मी करू का? हो हो. राधिका ताई नाही ना? ठीक आहे. नमस्कार, मी करुणा शिंदे पुण्यातून. जसं रोहिणी ताईंनी सांगितली तशीच माझी पण अवस्था आहे. माझे मिस्टर वयाच्या माझ्या 52व्या वर्षी गेले. त्याच्यानंतर माझ्या 2 मुलांची लग्न झाली. मी नोकरी केली, सगळं केलं. शेवटी एकटं जो राहतो त्याला हे सगळं पुढे न्यायला लागलं. थांबत कोणासाठी नाही, कोणी कोणासाठी थांबत नाही, एवढं मात्र खरं. तर आता मगाशी अंजली ताईंनी तुम्हाला सगळ्यांना नर्मदा परिक्रमा घडवली. हा. तर आज मी माझ्या काव्यातून तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग घडवणार. अरे वा, छान. श्रावणी सोमवार आहे तिसरा, आणि आज मुगाची शिवामूठ आहे. तर आज मी तुम्हाला माझा हा बघा करुणा काव्यबंध आहे स्वतःचा. अरे वा, आणि छान. प्रातिनिधिक जवळजवळ 28 ते 30 काव्यसंग्रह झालेले आहेत आणि हा स्वतःचा एकटीचा आहे. छान. या छान. काव्यसंग्रहामध्येच माझी 12 ज्योतिर्लिंग ही कविता मी, आणि माझं 12 ज्योतिर्लिंग झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. नर्मदा परिक्रमाही झाली आहे, आणि परत आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पण केली मी चालत पायी. तर आज आता तुम्हाला मी 12 ज्योतिर्लिंगाची
यात्रा घडवते. बघा तुम्हाला कशी वाटेल. हा, 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा. 12 ज्योतिर्लिंगाचा खरा चारी दिशा आहे निवास. 12 ज्योतिर्लिंगाचा खरा चारी दिशा आहे निवास. नवविधा भक्ती भरलेली, नवविधा भक्ती भरलेली, मिळतो आनंद भक्तास, मिळतो आनंद भक्तास. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये, गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ, प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ. अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीत, अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीत शंकर पवित्र मंदिर भोलेनाथ, शंकर पवित्र मंदिर भोलेनाथ. भारतातील आंध्र प्रदेश राज्यात, भारतातील आंध्र प्रदेश राज्यात दक्षिणेत श्रीशैल्यम पर्वतावर मल्लिकार्जुन दुसरे ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन दुसरे ज्योतिर्लिंग राजा हरिहराच्या काळी विजयनगर, राजा हरिहराच्या काळी विजयनगर. मध्य प्रदेशातील उज्जैनी नगरात, मध्य प्रदेशातील उज्जैनी नगरात भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात, भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात श्री महाकालेश्वर तिसरे ज्योतिर्लिंग, श्री महाकालेश्वर तिसरे ज्योतिर्लिंग ब्रह्मदेव रूपात विराजमान साक्षात, ब्रह्मदेव विराजमान साक्षात. नर्मदा नदीच्या काठावर वसलेले, नर्मदा नदीच्या काठावर वसलेले चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मध्य प्रदेशात, चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मध्य प्रदेशात. नर्मदा आणि कावेरीचा सुरेख संगम, नर्मदा आणि कावेरीचा सुरेख संगम. शिवभक्त कुबेराने तपस्या केली या मंदिरात, शिवभक्त कुबेराने तपस्या केली या मंदिरात. भारतातील सर्वात अप्रतिम पाचवे लिंग, भारतातील सर्वात अप्रतिम पाचवे लिंग केदारनाथ हिमालय पर्वतात, केदारनाथ हिमालय पर्वतात. चार धाम यात्रेतील, चार धाम यात्रेतील सर्वात उंच ठिकाण, चार धाम यात्रेतील सर्वात उंच ठिकाण. लिंग दर्शनाने स्वर्गाची दारे खुली होतात, लिंग दर्शनाने स्वर्गाची दारे खुली होतात. महाराष्ट्रातील भीमा नदी काठी बसलेले, महाराष्ट्रातील भीमा नदी काठी बसलेले भीमाशंकर सहावे लिंग अभयारण्य, भीमाशंकर सहावे लिंग अभयारण्यात हेमाडपंथी बांधकाम असलेले, हेमाडपंथी बांधकाम असलेले राजा कामे रूपेश्वराने तयार केले हे कारागृहात, राजा कामरूपेश्वराने तयार केले हे कारागृहात. काशी विश्वेश्वराचे सातवे लिंग, काशी विश्वेश्वराचे सातवे लिंग उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात, उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र, 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला नामात, अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केला नामात. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर. गर्भगृहामध्ये शिवलिंग 8वे बसलेले, गर्भगृहामध्ये शिवलिंग 8वे बसलेले. ब्रह्मा विष्णू आणि महेश रूप लावण्य, ब्रह्मा विष्णू आणि महेश रूप लावण्य. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी प्रसिद्ध असलेले, हे मंदिर कालसर्पासाठी पूजेसाठी प्रसिद्ध असलेले. बीड जिल्ह्यातील परळी येथे, बीड जिल्ह्यातील परळी येथे परळी वैद्यनाथ जागृत देवस्थान, परळी वैद्यनाथ जागृत देवस्थान. शिवलिंग 9व्या रूपात स्थापित, शिवलिंग 9व्या रूपात स्थापित. पदस्पर्श होऊ भाग्यवान, हो भाग्य. नागांचा ईश्वर नागेश्वर, नागांचा ईश्वर नागेश्वर. पाप नष्ट करणारा महादेव, पाप नष्ट करणारा महादेव. गुजरात मधील द्वारकेत बसलेले, गुजरात मधील द्वारकेत बसलेले ज्योतिर्लिंग 10वे भगवान प्रसन्नदेव, 10वे भगवान प्रसन्नदेव. रामेश्वर अप्रतिम सौंदर्याची खाण, रामेश्वर अप्रतिम सौंदर्याची खाण. तामिळनाडूमध्ये हिंदूचे पवित्र मंदिर, तामिळनाडूमध्ये हिंदूचे पवित्र मंदिर. रामाने स्थापन केलेले 11वे लिंग, रामाने स्थापन केलेले 11वे लिंग बंगालच्या उपसागरी शंखामध्ये स्थित, बंगालच्या उपसागरी शंखामध्ये स्थित. शेवटचं 12वं लिंग बरं का महाराष्ट्रातलं,
कृष्णेश्वर प्राचीन शंकराचे मंदिर. कृष्णेश्वर प्राचीन शंकराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील 12वे. औरंगाबाद जिल्ह्यातील 12वे. रामायण महाभारत शिवपुराण. रामायण महाभारत शिवपुराण. लाल दगडी कमानीत नक्षीकाम पाहावे. लाल दगडी नक्षीकाम पाहावे. अशी ही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल संपूर्ण झाली. खूपच सुंदर, छान. प्रत्येक ठिकाणाचं आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं व्यवस्थित वर्णन आणि चांगल्या पद्धतीने त्याला कवितेत सादर केलं. खूप छान करुणाताई, खूपच मस्त. चंद्रकला जोशी आहेत का? आल्या नाही आहेत का चंद्रकला जोशी? चंद्रकला जोशी नाही जॉईन झाले. चंद्रकला जोशी आलं का? नाही आलं. मॅम हा मी करू जॉईन माझं लहान बाळ रडतंय. हो हो, तुमचंच नाव आहे आता, माधुरी. मॅम माधुरी. हो हो, तुम्ही. मी गौरी भांबरे. हो माधुरी मॅम. बाळ रडतंय माझं. माईक बंद ठेवा. हो. नाही चालू आहे माईक. नाही तुमचा नाही, बाकीच्यांचं बंद. माईक आहे ऑन माझं. माधुरी तुम्ही सुरू करा. अच्छा ओके चालेल. सगळ्यांना माझा नमस्कार. मी नमस्कार. माधुरी भांबरे पुणे येथून बोलतेय. माझ्या कवितेचं नाव आहे माणसं वाचता आली असती तर. बरं झालं असतं माणसं वाचता आली असती तर. बरं झालं असतं माणसं वाचता आली असती तर. पुस्तकाच्या पानांसारखी चाळता आली असती तर. पुस्तकाच्या पानांसारखी चाळता आली असती तर. खरं कोण खोटं कोण कळलं असतं वाचून. खरं कोण खोटं कोण कळलं असतं वाचून. समजलं असतं माणूस कसा आहे आतून. समजलं असतं माणूस कसा आहे आतून. मन मोकळं करायला मग खरं खुरं भेटलं असतं. मन मोकळं करायला मग खरं खुरं भेटलं असतं. दुःख जाणून त्याने कणभर तरी वाटलं असतं. दुःख जाणून त्याने कणभर तरी वाटलं असतं. बोलघेवडी अन गोडबोली कळली असती पटकन. बोलघेवडी अन गोडबोली कळली असती पटकन. आपोआपच मग 4 हात दूर होता आलं असतं चटकन. आपोआपच मग 4 हात दूर होता आलं असतं चटकन. वाळवीसारखी असणारी काही पोखरतात घराला. वाळवीसारखी असणारी काही पोखरतात घराला. गालबोट लावतात सुखी असलेल्या संसाराला. गालबोट लावतात सुखी असलेल्या संसाराला. हसून कधी रडून मनातलं घेतात सगळं काढून. हसून कधी रडून मनातलं घेतात सगळं काढून. 4 चौघात जाऊन सांगतात अजून वाढवून. 4 चौघात जाऊन सांगतात अजून वाढवून. म्हणून वाचता आली असती माणसं तर खरंच बरं झालं असतं. म्हणून वाचता आली असती माणसं तर खरंच बरं झालं असतं. पुस्तकाच्या पानांसारखं चाळून आतून बाहेरून वाचलं असतं. पुस्तकाच्या पानासारखं चाळून आतून बाहेरून वाचलं असतं. वाचून काढली असती मग सारीच सभोवतीची. वाचून काढली असती मग सारीच सभोवतीची. चांगली काय ती सोबतीला बाकी सगळी सोडली असती. चांगली काय ती सोबतीला बाकी सगळी सोडली असती. आणि बरं झालं असतं जर माणसं वाचता आली असती. आणि बरं झालं असतं जर माणसं वाचता आली असती. पुस्तकाच्या पानांसारखी चाळता आली असती. पुस्तकाच्या पानांसारखी चाळता आली असती. धन्यवाद. खूपच छान खरंच सुंदर. माधुरी. खरंच म्हणजे वाव. पुस्तकासारखी माणसं वाचता आली असती तर खूपच छान झालं असतं. हे जगच सुंदर झालं असतं. खूप खूप मस्त कविता, छान. माधुरी तुम्हाला जायचं होतं, तुम्ही लिव्ह झालं तरी चालेल. नाही मॅम मी पूर्ण असणार आहे. मी फक्त जॉईन करते. चालेल. पुढच्या आपल्या सदस्य आहेत चंद्रकला जोशी लीना चंद्रकला. जॉईन नाही झाले. नाही जॉईन झालेल्या. सीमा कुलकर्णी, वंदना देशे, सीमा कुलकर्णी नाही, लीना अत्रे. आपण जसं सिक्वेन्स घेतलाय तसंच घेऊ आणि ज्या नंतर जॉईन होतील राहिलेल्या त्यांना नंतर करू आपण सादर. हॅलो, मी जॉईन झालेली आहे, सीमा कुलकर्णी. नाही, लीना अत्रे पहिलं, त्याच्यानंतर सीमा. तुम्ही या. लीना अत्रे आहेत का? लीना अत्रे. करू का सादर? ठीक आहे सीमा, तुम्ही घ्या.
कारण मेंबर खूप आहेत ना, असं प्रत्येकासाठी वाट पाहणं बघणं होणं शक्यच नाही आहे. लीना अत्रे. सीमा घ्या तुम्ही. लीना अत्रे आल्या आहेत, बोलतायत. हो. संगीता मॅडम लीना अत्रे आल्या आहेत, त्या बोलतायत. येत नाही का ऐकायला? इथं स्क्रीनवरती कसं कमीच दिसतं ना. त्यांचं आलेलं आहे. mic बंद आहे. सीमाताई तुम्ही थांबा. लीना घ्या तुम्ही. ओके. नमस्कार. लीना अत्रे. नमस्कार. मी लीना अत्रे. हां, माझ्या कवितेचं नाव आहे अस्तित्व. अस्तित्व म्हणलं ना. अस्तित्व स्वचे मी शोधत आहे. माईक बंद ठेवा इतरांचे. अस्तित्व हा थोडा आवाज मोठ्याने बोला लीना. कुठ्याने बोलू? ओके. हो हो. अस्तित्व स्वचे मी शोधताना ऐकू येतं? आले नव्याने मीच मला पाहताना. अस्तित्व स्वचे मी शोधताना आले नव्याने मीच मला पाहताना. एकच मी परंतु भूमिका नाना असते कसरत साऱ्या निभावताना. एकच मी परंतु भूमिका नाना असते कसरत साऱ्या निभावताना. कधी दुहिता अनभगिनी सखी सहचारिणी वहिनी. कधी दुहिता अनभगिनी सखी सहचारिणी वहिनी. जीवन नाट्यात येती भूमिका आगळ्या. जीवन नाट्यात येती भूमिका आगळ्या. नटवायच्या असतात नेहमीच वेगवेगळ्या. नटवायच्या असतात नेहमीच वेगवेगळ्या. नसते नेहमीच प्रत्येक भूमिका मनाजोगती. नसते नेहमीच प्रत्येक भूमिका मनाजोगती. असते ईश्वर इच्छेची कठपुतळी ती. असते ईश्वर इच्छेची कठपुतळी ती. निभावित न्यावे स्वतःला नव्याने. निभावित न्यावे स्वतःला नव्याने. स्वीकारावे स्व अस्तित्व विविध रूपाने. स्वीकारावे स्व अस्तित्व विविध रूपाने. छान लीनाताई. छान कविता. म्हणजे माझ्यातली मी जशी आहे तसंच आपलं अस्तित्व, आपण ते अस्तित्व आपलं जाणून घेणं आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं तेही तसंच महत्त्वाचं आहे. तुमच्या कवितेतून खूप छान आशय तुम्ही मांडला. खूप छान लीनाताई. पुढच्या मेंबर आता सीमाताई. सीमा कुलकर्णी. नमस्कार. मी नाशिकहून बोलतेय, सीमा अशोक कुमार कुलकर्णी. म्हणजे तुम्ही आज तरी श्रावण सरी ही स्पर्धा असली तरी मी मात्र ग्रीष्मातला गुलमोहर वाचून दाखवणार आहे. चालेल. माझ्या कवितेचं नाव आहे गुलमोहर. उन्ह तापता तापता. उन्ह तापता तापता वेडा कसा भाव विभोर होतो. उन्ह तापता तापता वेडा कसा भाव विभोर होतो. लाल लाल होत होत, लाल लाल होत होत, लाजेच्या प्रेमाच्या की आसक्तीच्या रंगात रंगतो. लाजेच्या प्रेमाच्या की आसक्तीच्या रंगात रंगतो. कोणी कधी कबूल केले होते कोणाला. कोणी कधी कबूल केले होते कोणाला. येईल मी भेटायला. येईल मी भेटायला गुलमोहराच्या सावलीला. कधी कोणी कबूल केले होते कोणाला. येईल मी भेटायला गुलमोहराच्या सावलीला. त्या भेटीच्या आठवणीने कहा लालिमा लेवतो. त्या भेटीच्या आठवणीने कहा लालिमा लेवतो. रोमांचित होत होत ती आठवण जपतो. रोमांचित होत होत ती आठवण जपतो. कळत नाही याचं, कळत नाही याचं प्रेमाच्या की आसक्तीच्या रंगात रंगतो. लाजेच्या प्रेमाच्या की आसक्तीच्या रंगात रंगतो. कोणी कधी कबूल केले होते कोणाला. कोणी कधी कबूल केले होते कोणाला. येईल मी भेटायला. येईल मी भेटायला गुलमोहराच्या सावलीला. कधी कोणी कबूल केले होते कोणाला. येईल मी भेटायला गुलमोहराच्या सावलीला. त्या भेटीच्या आठवणीने कहा लालिमा लेवतो. त्या भेटीच्या आठवणीने कहा लालिमा लेवतो. रोमांचित होत होत ती आठवण जपतो. रोमांचित होत होत ती आठवण जपतो. कळत नाही याचं, कळत नाही याचं नेमकं कारण फुलण्याचं. कळत नाही याचं नेमकं कारण फुलण्याचं. रखरखीत उन्हातही बहरून डवरण्याचं. रखरखीत उन्हातही बहरून डवरण्याचं. याला वेडे म्हणावे का हा वेड लावतो. याला वेडे म्हणावं की हा वेड लावतो. सभोवतालच्या धरेवर लाल शाल पांघरून कधी थोडा शहाणा आणि कधी थोडा वेडा वाटतो.
सभोवतालच्या धरेवर लाल शाल पांघरून कधी थोडा शहाणा आणि कधी थोडा वेडा वाटतो. कसाही असला तरी या वेडेपणानेच तो मनाला भुरळ घालतो. म्हणूनच की काय गुलमोहर नाव हे सार्थकी लावतो. माझ्या सगळे श्रावण सरी जरी असला तरी मी गुलमोहर वाचलाय. फारच सुंदर होती छान, कविता. छान. सादरीकरण पण आवडलं मला. दोन्ही आवडलं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अवश्य वाच. नक्कीच. मी पहिल्यांदाच भाग घेतला. छान सादरीकरण पण छान आणि विषय पण छान घेतलात. म्हणजे गुलमोहरावर पण अशी कविता होऊ शकते मी पहिल्यांदाच ऐकली. छानच सुंदर. मी म्यूट करते आता माझा माईक. हो. पुढच्या स्पर्धक आहेत वंदना देशपांडे. नमस्कार. माझा नमस्कार. आवाज ऐकू येतोय का? येतोय. आवाज ऐकू येतोय? हो. हो येतो ऐकायला. मी वंदना देशपांडे, नागपूरहून. माझ्या कवितेचं शीर्षक आहे विठ्ठल. त्या नदीच्या वाळवंटी पाहिले मी वैष्णवांना, लाविल्या भाळा साकुल्या फाटक्या त्यांच्या वहाणा. पाहिले मी पान तेथे त्या वहीचे गजरामध्ये, पांघरोनी कांबळे होता कुणी त्याच्यामध्ये. एक म्हातारी तिथे भाकरी भाजीत होती, आणि तिच्या ओळीमध्ये पंढरी नाचीत होती. मडक्यावरी कोणी तेथे ताल पखवाजी धरी, टोपलीमध्ये कुणाच्या बहरलेल्या वल्लरी. वाटीत टोप्या नाचणारा एक होता वाकलेला, पिंडीवरी ठेवून पाय एक होता झोपलेला. भोवती दाही दिशांनी मोगरा बहरून आला, मांदियाळीत साऱ्यांमध्ये मी विठूला पाहिला. धन्यवाद. छान. अंगावर कापड आलं. खूपच छान. सुंदर सुंदर कविता. फारच छान. पुढचे आपल्या स्पर्धक आहेत सुजाता बडबडे. सुजाता ताई आहात का ऑनलाईन? हो. हां चाल सुरू करा. नमस्कार. मी सुजाता बडबडे, पुण्याहून. माझ्या कवितेचा शीर्षक आहे रफार. व्याकरणातला, लिखाणातला रफार. कुंभार देई मातीस आकार, चित्रकार देई चित्रास. कुंभार देई मातीस आकार, चित्रकार देई चित्रास. सुतार देई लाकडास आकार, जवाहीर देई हिऱ्यास. कोणाचे कुंचले कोणाचे चाक, कोणी घेई फूटपट्टीचे माप. कोणाचे कुंचले कोणाचे चाक, कोणी घेई फूटपट्टीचे माप. आपापल्या कलेत हे निष्णात, त्यांच्या कौशल्याचे नसे मोजमाप. असेच कलेचे दाखले देणारा कारागीर म्हणू की शिल्पकार. साहित्याविना ठराविक आकार देणारा तोय किमयागार. साहित्याविना ठराविक आकार देणारा तोय किमयागार. फुला पानांना ओळख देणारा, गर्भात अर्भकास रूप देणारा. फुला पानांना ओळख देणारा, गर्भात अर्भकास रूप देणारा. सूर्य चंद्र डोंगर दऱ्यांच्या आकृत्या जगास पटवून देणारा. असंख्य वेळा अचूकपणे समसमान पुनर्निर्मिती करणारा. असंख्य वेळा अचूकपणे समसमान पुनर्निर्मिती करणारा. अनाकलनीय हा अद्भुत निसर्ग नानाविध जीवांना जीवन देणारा.
अनाकलनीय हा अद्भुत निसर्ग नानाविध जीवांना जीवन देणारा, त्यास मात्र नाही एक आकार, त्यास मात्र नाही एक आकार, सर्व व्याप्त हा असा निराकार, नाही तो आयत वा गोलाकार, नाही तो आयत वा गोलाकार, नावातच तेवढा असे रफार, नावातच तेवढा असे रफार. वा, धन्यवाद. खूपच छान कविता. खूपच प्रगल्भ जाणवली बरं का. हो, थँक्यू. पुढचे आपले मेंबर आहेत विनया देशमुख. नमस्कार, मी विनय देशमुख नागपूरहून बोलते. मी कधी पुण्याला असते, कधी नागपूरला. सध्या नागपूरहून बोलत आहे. आणि सर्वप्रथम मी दोन्ही संगीता मॅमचे आभार मानते की त्यांनी मला आज इथे संधी उपलब्ध करून दिली. मैत्रिणींनो, आपण स्त्रिया नेहमी भावना व कर्तव्य या चक्रव्यूहात नेहमी अडकून पडलेल्या असतो. अशा काही भावनांचा विचार मी आज माझ्या कवितेतून मांडला आहे. माझ्या कवितेचे नाव आहे बाई ग. बाई ग, तुला पुरुष होता येईल काय? तू कधी राम होशील का ग? आपल्या पती परमेश्वराचा त्याग करशील काय? तू तर हसत हसत क्षमा करशील त्याच्या हजारो चुका देखील. बाई ग, तुला पुरुष होता येईल काय? तू कधी धर्मराज युधिष्ठिर होशील का? जुगारात आपल्या पतीला हारशील का? तू तर त्याच्या सन्मानासाठी लढशील, त्याचा अपमान होताच पेटून उठशील अग्निसमान. बाई ग, तुला पुरुष होता येईल काय? तू बुद्ध होऊ शकशील का ग? ज्ञान मिळवण्याचा हक्क आणि आवड तुला पण आहेस ना? पण जाऊ शकशील पती आणि नवजात बाळाला सोडून? तू तर त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी स्वतःचे सुख पण पणाला लावशील. बाई ग, तुला पुरुष होता येईल काय? तू द्वारकाधीश कृष्ण होशील का ग? कृष्णाने गोकुळ वृंदावन सोडले, मथुरा सोडली, शेवटी द्वारका पण सोडली. तुला असे कधीतरी जमेल का ग? तू तर नित्य गुरफटून जातेस या नात्यांमधून त्या नात्यामध्ये. बाई ग, नाही विचारत आता कोणताही प्रश्न, नाही विचारत आता कोणताही प्रश्न. नाहीस तू बांधील या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास. पण सखे, तू स्वतःला कधी आपला समजू नकोस, कधी स्वतःला कमी लेखू नकोस. आपले संस्कार आणि संस्कृती मात्र कधी विसरू नकोस. सखे, तू अबला नाहीस, तू सबल आहेस, तू शक्ती आहेस, तू जीवन आहेस, तू प्रेम आहेस, तू ममता आहेस. बाई ग, तू परमेश्वराची एक अद्भुत सुंदर कलाकृती आहेस. बाई ग, तू परमेश्वराची एक अद्भुत सुंदर कलाकृती आहेस. धन्यवाद. सुंदर. विनयाताई, खरंच छान. नाट्यासारखं. हो हो, म्हणजे बाईच राहू दिलेलं कधी पण छानच आहे. ती पुरुष होऊ शकणार नाही आणि पुरुषासारखं वागणं तर तिला जमणार देखील नाही. पुरुष आहे आणि स्त्री ही बाईच आहे. ती मृदू सोज्वळ, ती तशीच तिच्या रूपामध्ये छान वाटते. खूप छान, सुंदर कविता. पुढचे आपले मेंबर आहेत इंदुरकर अश्विनी. पुरुषाला बाई हो म्हणत. हो, इंदुरकर आहेत का? मला वाटतं आता सुविद्याजींनी सादर केलं तर चालेल. चालेल. इंदुरकर नाही आहेत, सुविद्या करमरकर. सुविद्या आहेत ना? आहेत ना.
नसतील तर आहेत आहेत. आहेत का? येतं ऐकायला? हो येत आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी सुविद्या करमरकर पुण्याहून बोलतेय. आता सध्या मी अटलांटामध्ये असते. तर पहिल्यांदा मला मेन म्हणजे तुमच्या माझ्यातल्या मी ग्रुपचे खूप आभार मानायचे. मी नवीन आहे ह्याच्यावर, पण संगीता मॅडम तुम्ही इतके छान छान नवीन नवीन उपक्रम देता ना, त्यामुळे मी खूप आता नवीन नवीन लिहायचा प्रयत्न करते. तर म्हणून मी आज एक गझल लिहायचा प्रयत्न केलेला आहे. तर गझलचं माझं नाव आहे रातराणी. रातराणी आणि चंद्र यांच्या काल्पनिक प्रेमावर अशी मी एक गझल लिहिलेली आहे. रातराणी का जराशी लाजरी मुग्ध आहे. रातराणी का जराशी लाजरी मुग्ध आहे. पौर्णिमेचा चंद्र थोडा आज तिच्यावर लुब्ध आहे. शांत वारा शांत रात चराचर स्तब्ध आहे. शांत वारा शांत रात चराचर स्तब्ध आहे. गुज त्यांचे असे चालले धुंद शब्द शब्द आहे. वदे चंद्रमा बोल सखे तुझ्या स्तव मी बद्ध आहे. वदे चंद्रमा बोल सखे तुझ्या स्तव मी बद्ध आहे. उभा असा तुझ्या समोरी आज मी खुद्द आहे. किती काळ रोज बहर्षी कुठूनही जिद्द आहे. किती काळ रोज बहर्षी कुठूनही जिद्द आहे. रोज रोज किती याचना आज नामी वृद्ध आहे. नको बावरू नको गोंधळू प्रेम आपुले शुद्ध आहे. नको बावरू नको गोंधळू प्रेम आपुले शुद्ध आहे. प्रीत आपुली जरा वेगळी जगात या सिद्ध आहे. ना बंधने आपुल्यासी ना कोणती हद्द आहे. ना बंधने आपुल्यासी ना कोणती हद्द आहे. तू नि मी यौवनात ना अजूनी वृद्ध आहे. आणि शेवटचा शेर आहे. रातराणी वदे हसुनी. रातराणी वदे हसुनी आज तृप्त तृप्त आहे. परी उद्या भेटण्याची आस मनी सुप्त आहे. परी उद्या भेटण्याची आस मनी सुप्त आहे. खूपच छान, मस्तच, खूप छान. रातराणी आणि चंद्राचं प्रेम ही कल्पनाच खूप सुंदर आहे. काल नाही केलेली, थोडी आधी केली. हो छान, म्हणजे कल्पना खूप छान घेतली तुम्ही. केलेली होती का आता? येस, थँक्यू व्हेरी सुंदर. ती नवीन केली का आधी केलेली होती? नाही, ती नवीन आहे. नाही, नवीन म्हणजे एक तुमच्या इथे जॉईन झाल्यानंतर चालू केलंय हे हो हो करायला. नक्कीच. नाही, मला वाटलं आज लिहिली का आधी कुठे? आज नाही, आज नाही, आज नाही केली. बरं, सुंदर आहे. सुविद्याताई, आज तुम्ही ऑनलाईन भेटलात म्हणून सांगते, तुमचं लिखाण खूपच छान आहे. तुम्ही जसं जसं जॉईन झालात ग्रुपमध्ये, प्रत्येक टास्कमध्ये तुमचं एक चांगलं वेगळं लिखाण चांगल्या दर्जाचं आम्हाला वाचायला मिळतं. खूप छान, असंच लिहित राहा. आणि लेखन तुमचं चांगलीच अजून छानच छान लेखन आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करून द्या. खूप छान. हो बरोबर. एक सांगायचं होतं. हा बोला. एक सांगायचंय आपल्या इतर ग्रुप तिथेही तुम्ही चांगल्या झळकता सगळीकडेच. हा हा. नाही, आणि मेन असं आहे आपल्या इथे सगळे एकमेकांना खूप छान प्रोत्साहन देतात. हो आणि त्यामुळे मग अजून अजून प्रत्येकालाच करावं असं वाटतं. खरंच छान आहे. नक्कीच. तुम्हाला काय बोलायचं होतं सुविद्याताई? मनीषाजी आता एक मिनिट सुविद्या, तुम्हाला बोलायचं होतं काही? हा, मी म्हटलं आपल्या इथे इतके छान सगळे एकमेकांना प्रोत्साहन देतात ना, त्यामुळे मग प्रत्येकालाच करावं असं वाटतं, भाग घ्यावं असं वाटतं. चालेल. आणि त्यामुळे मी रात्री जागून जागून लिहित असते काहीतरी नवीन नवीन. छान वाटलं मग ते जरा. धन्यवाद. पुढचे आपले मेंबर आहेत, ते आपण नवीन मेंबर आहेत. आणि ग्रुपवरती बघितलेलं आहे मनीषाताईंचं लेखन अप्रतिम, खूप छान. आणि सध्या सारखे विनर होत आहेत. मनीषा चंद्रिकापुरे, तुमची कविता सादर करा. थँक्यू ताई. सुरू करा. माझं नाव मनीषा चंद्रिका, मी नागपूरला असते. खरं तर मी MSc झालेली आणि सध्या कोडिंग क्लासेस घेते. आणखीन MA मराठी करत आहे. त्यातूनच मी लिहायला सुरुवात केली. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण चैतन्य.
श्रावण सरी बरसता झाली धुंद ही हवा. श्रावण सरी बरसता झाली धुंद ही हवा. चैतन्य पसरे चहूकडे येई मंद मंद काल. चैतन्य पसरे चहूकडे येई मंद मंद काल. हिरवळीने नटली सुट्टी रिमझिम पावसाच्या झालीत. हिरवळीने नटली सुट्टी रिमझिम पावसाच्या झालीत. नाजूक किरणे सूर्याची चमकती पानांवरील. नाजूक किरणे सूर्याची चमकती पानावरील. इंद्रधनुची कमाल उमटली. इंद्रधनुची कमाल उमटली. क्षितिजावरती सायंकाळी. इंद्रधनुची कमाल उमटली. क्षितिजावरती सायंकाळी. डोकावलीच्या मेघांमधून जणू उमटे नवी लागते. डोकावलीच्या मेघांमधून जणू उमटे नवी लागते. आनंदाने भरता आनंदाने भरता श्रावण उल्हास पसरे चोहीकडे. आनंदाने भरता श्रावण उल्हास पसरे चोहीकडे. सणवारांची रखत न्यारी हर्षोल्लास पसरे. सणवारांची रखत न्यारी हर्षोल्लास पसरे. श्रावण येता मना मनात. श्रावण येता मना मनात येती नवनवीन सण. श्रावण येता मना मनात येती नवनवीन कल्पना. साहित्यिकांचं नवस उजळे प्रतिभा संपन्ना. साहित्यिकांचं नवस उजळे प्रतिभा संपन्ना. माझ्यातली मी समूहामुळे आम्ही सरावलो लिहायला. माझ्यातली मी समूहामुळे आम्ही सरावलो लिहायला. प्रतिभावान सगळ्या सगळ्या तत्पर कौतुक करायला. प्रतिभावान सगळ्या सगळ्या तत्पर कौतुक करायला. धन्यवाद. वा, खूपच छान कविता मनीषाताई, खूप सुंदर, छानच. आणि माझ्यातले मीचा उल्लेख पण तुम्ही केला. पहिल्यांदाच ऑनलाईन भाग घेत आहे. नाही, छान छान. हो हो, त्यामुळे झालं नाही ना. पुढच्या आपल्या मेंबर आहेत राधिका गोडबोले. आहात का राधिका? राधिका आहात का? नमस्कार, येतोय आवाज? येतोय. हो हो, येतोय आवाज? हो हो. नमस्कार, मी राधिका गोडबोले. मी नवी दिल्ली इथे असते वास्तव्याला आणि कविता, लेख, कथा या सगळ्याच माध्यमांमधून लिहिण्याचा प्रयत्न करत असते. आज मी माझी या स्पर्धेसाठी जी कविता निवडलेली आहे ती आहे श्रावण गीत. म्हणजे श्रावण सरी हा विषय होता म्हणून मी श्रावणावरतीच श्रावण महिन्याचं वर्णन करणारी अशी ही कविता निवडलेली आहे. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. श्रावणामध्ये आपण व्रत वैकल्य करतो, त्या अनुषंगाने मी हे लिहिलंय. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. श्रावण आला, गीत नवे हे गाऊ चला. श्रावण आला, गीत नवे हे गाऊ चला. नव्या सदीचा, नव्या युगाचा, नवा श्रावण मनवू चला. नव्या सदीचा, नव्या युगाचा, नवा श्रावण मनवू चला. झाडे लावा, झाडे जगवा, नवा वसा आता घेऊ चला. झाडे लावा, झाडे जगवा, नवा वसा आता घेऊ चला. सारे जण मिळून हिरवळीने धरती मातेला सजवू चला. सारे जण मिळून हिरवळीने धरती मातेला सजवू चला. मनामनातील मरगळ मिटवून नवा उत्साह भरू चला. मनामनातील मरगळ मिटवून नवा उत्साह भरू चला. नागपंचमी बैल पोळ्याला बळीराजाचे मित्र पूजू चला. नागपंचमी बैल पोळ्याला बळीराजाचे मित्र पूजू चला. पूजेसाठी फुले बेलपत्री तोडून झाडांची छाटणी करू चला. शिवामूठ मंगळागौर जिवती सत्यनारायण पूजू चला. शिवामूठ मंगळागौर जिवती सत्यनारायण पूजू चला. पवित्र सोज्वळ मांगल्याचा सनातन वसा जपू चला. पवित्र सोज्वळ मांगल्याचा सनातन वसा जपू चला. श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मजेने पाहू चला. श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मजेने पाहू चला.
नटून थटून हसत खेळत व्रत सणवार करू चला. नटून थटून हसत खेळत व्रत सणवार करू चला. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. श्रावण आला नवे गीत नवे हे गाऊ चला. श्रावण आला गीत नवे हे गाऊ चला. वा, धन्यवाद. मस्तच कॉन्फिडंट. मस्त राधिका, सादरीकरण पण छान आणि खरंच. मॅडम मी जाऊ शकते का? हो हो थँक्यू. मी चालेल, जाऊ शकते का? माझ्याकडे मुलं अभ्यासाला येणार ठीक आहे, चालेल. सगळ्यांच्या आतापर्यंतच्या रचना सुंदर झाल्या. पुढच्या सगळ्या स्पर्धकांना ऑल द बेस्ट. नक्कीच. राधिका, खूप छान संदेश दिला तुम्ही कवितेतून. खरंच श्रावणाचा जो वसा आहे तो खरंच निसर्गाचं संवर्धन, थँक्यू. निसर्ग संवर्धनाचा खूप छान संदेश तुम्ही दिला. आणि आता आपण पाहतो आहोत की निसर्गावर आपण जे कारण हा अत्याचार पावसाचा सीझन हो. असतो, तिथे नवीन झाडं खूप चांगली रुजतात. नुसतात सो ह्या सीझन मध्ये लावावी जास्तीत जास्त झाडं. नक्कीच. हा आणि म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध आपण नवीन जातो वसा. आहोत तर थोडंफार निसर्ग आपल्यावर कोपू शकतो. त्यामुळेच त्याची सेवा करणं किंवा श्रावणाच्या निमित्ताने Yes. का होईना आपण निसर्गाशी थोडं ऋण म्हणता येईल, आपण ते फेडता येण्याचा आपण प्रयत्न हां. नक्कीच करायचा आहे. आपले सण व्रत वैकल्य सुद्धा हेच आपल्याला संदेश देत असतात. त्यासाठीच ते आयोजित करतात, केलेले आहेत आणि हेच शिकवतायत. परंपरेनुसार हा, चालत मला आलेले. हेच सांगायचं की त्या सणाच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला जी व्रत हवी आहे बेलपत्री, तर तुम्ही झाडं नाही लावली तर कुठून कुठून मिळणार. येणार, सो बरोबर. त्याच्या मागचा उद्देश तोच असावा. हेच नक्कीच. छान कविता, सुंदर. थँक्यू. पुढच्या आपल्या स्पर्धक आहेत स्वाती येवले. लीना अत्रे झालं ना त्यांचं? राहिलंय ना, त्यांचं घ्यायचं का? झालं, लीना अत्रेचं झालं. हॅलो? हो झालं. अस्तित्व नावाची कविता. हा, झालं का? हो झालं. स्वाती येवले. हो हो, बरोबर. हा हॅलो मॅडम, आवाज येतोय माझा? हो येतं. हॅलो, बोला. आवाज येतोय ना? हा, येतोय. ऍक्च्युली मी एका फंक्शनला आली आहे, तर तिथे गर्दी आहे ना घरात. मी निसर्गाच्या सानिध्यात खाली गार्डन मध्येच बसली आहे आणि निसर्गावरची कविता सादर चालेल करते चालेल. आता. म्हणून मी विचारला आवाज येतोय ना? येतोय. येतोय ना? ओके. तर माझं नाव स्वाती येवले. ऍक्च्युली मी ठाण्याची आहे आणि मी आता निसर्गावरची एक कविता सादर करते तुमच्या पुढे. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण देई अमृत रस. ओके. आला श्रावण श्रावण आल्या पर्जन्याच्या सरी. ओम नम शिवाय गजर आले शिवशंकर भुवरी. आले शिवशंकर भुवरी. ऊन पावसाची खेळी हिरवळीने सजली धरणी. घाई मोरा नाचायाची इंद्रधनु झळके गगनी. इंद्रधनु झळके गगनी. ऊर्जा स्त्रोत असे श्रावण व्रत वैकल्य उपवास. सणवारांची रेल चेल दूध लाया ना गोपास. दूध लाया ना गोपास. सुवासिनींची मंगळा गौर नटल्या सगळ्या गौऱ्या ग. झिम्मा फुगडीत रंगुनी जागराने सजली रजनी ग. जागराने सजली रजनी ग. लागे वाटेवर डोळा हर्ष झाला भगिनीला. आला आला भाऊराया रक्षाबंधनाचा सोहळा. रक्षाबंधनाचा सोहळा. मंगल दिन उजाडला कृष्ण जन्म अष्टमीला. चैतन्याचा इमला चढला दहीहंडीचा उत्सव झाला. दहीहंडीचा उत्सव झाला. ढवळ्या पवळ्या नटला थटला बळीराजा भरून पावला. अखेरचा सण पोळा आला गोड धोड नैवेद्य झाला. गोड धोड नैवेद्य झाला. माझ्यातल्या मीच्या सख्या नाल्या श्रावण सरीत.
काव्य लेखनातून श्रावण साजरा केला उल्हासात, साजरा केला उल्हासात. साजरा झाला श्रावण मास, सृष्टी लावण्य भासे खास. धर्म संस्कृती जपण्यास श्रावण देई अमृत रस, श्रावण देई अमृत रस. थँक्यू. वा, मला खूप भीती वाटत होती की मला अटेंड करता येईल की नाही नाही. आणि स्वातीताई तुम्ही तुमच्या श्रावण रसात आम्हाला सगळ्यांना चिंब चिंब केलं. आम्ही सगळे नाहून गेलो, निघालो. खूप छान सादरीकरण, मस्त शब्दरचना, खूप छान, थँक्यू. खूपच सुंदर. हो हो. बेसिकली मॅडम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं ह्यासाठी की मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. मला ऍक्च्युली साहित्याची खूप आवड आहे, कारण माझे आई वडील दोघेही शिक्षण क्षेत्रातले. आई माझी रिटायर्ड प्रिन्सिपल, वडील पण माझे त्याच क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले. तर त्यांना खूप लिखाणाची आवड आहे. तर ते ऍक्च्युली ते जीन्स होते माझ्यात, पण ते काय म्हणतात ना, झोपलेले होते. जागे झाला तर आता माझी मी जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली आणि आता कुठे मला थोडासा वेळ मिळाला आणि हा ग्रुप ऍक्च्युली मनीषा चंद्रिका पुरे जे आहेत त्यांच्यामुळेच मिळाला. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहाने लिहायला लागली. थँक्यू. तुमच्यातल्या तिला तुम्ही बाहेर काढलं, आमच्या ग्रुपमध्ये येऊ. हे वाक्य नसतं. नक्कीच हो. तुमच्यातल्या तिला असंच लिहिते हे ठेवा. वाक्य नसतं, ते काव्य असतं. नक्कीच. नक्की नक्की मॅडम, नक्की.